Hello friends, welcome to all in English class. Today we are going to learn our third poem 2.3, The Inchcape Rock, written by Robert South. First we'll learn about writer, after that we are going to learn our poem. See, Robert Southey, born in Bristol, England in 1774 and died 1843. He was the son of the draper, educated at the Westminster School and the Balliol College, Oxford. He was a poet laureate of England from 1813 to 1843. रॉबर्ट साउथी जे आहेत, एक राजकवी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कविता लिहिलेल्या आहेत 18व्या शतकामध्ये. 1813 ते 1843 या काळामध्ये त्यांनी लिहिलेल्या कवितांमध्ये द इंचकेप रॉक जी आता आपल्याला अभ्यासासाठी आहे ती कविता आहे. सी, सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ द बेरेनहेम, Bishop Hatto, the Inchcape Rock, etc. are very popular with the school children. The Inchcape Rock is a ballad. Ballad means povada. A ballad is a song that tells a story and it can be dramatic, funny or romantic. Traditionally, the ballad has been considered a folkloric वर्स. फ्लॉकलोरिकचा अर्थ आहे लोककला. नरेटिव्ह विच हॅज स्ट्रॉंग असोसिएशन विथ द कम्युनल डान्सिंग. बॅलड या कविता प्रकारामध्ये कविता या ज्या आहेत याच्यामध्ये एखादी स्टोरी किंवा एखादा इन्सिडंट या कवितेमध्ये सांगितलेला असतो. बॅलड म्हणजेच पोवाडा. सी, The Inchcape Rock is a ballad. It's the story of the 14th century attempt by the abbot of the Aberbrothock to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles off the east coast of Angus, Scotland, near Duardie and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. The Inchcape Rock हा एक पोवाडा आहे. ही एक 14व्या शतकातली ॲबॉट ऑफ अबरब्रोथकची कथा आहे. त्याने इंचकेप येथे खलाशांना इशारा देण्यासाठी इशारा घंटा बसवलेली होती. इंचकेप स्टोन हे ठिकाण स्कॉटलंडजवळ डुआडी आणि फाईफ येथे आहे. ती एक खूप प्रसिद्ध डोंगर कपार असून तिची लांबी 18 किलोमीटर आहे. हे ठिकाण स्कॉटलंड देशातील अँगस प्रांताच्या पूर्व किनारपट्टीवर वसलेले आहे. म्हणजेच इंचकेप रॉक जे आहे ते स्कॉटलंड या देशातील आहे. सी नेक्स्ट, साउथी was inspired by the legendary story of a pirate. पायरट म्हणजेच त्या ठिकाणी समुद्र लुटारू, who removed the bell on the Inchcape Rock placed by the abbot of Aberbrothock. The poem gives us a message that those who do wrong things will meet with due punishment. कवी साउदी जो आहे तो या दंतकथा जी होती ॲबरब्रोथकने लावलेली घंटा जी आहे, एक समुद्र लुटारू जो आहे तो समुद्रावर लूटमार करणारा असा राल्फ, त्यानं ती बेल जी आहे ती कट केलेली आहे. या दंतकथेवर आधारित साउदीनं त्या ठिकाणी पोवाड्याची रचना केलेली आहे. आणि शेवटी हा मेसेज दिलेला आहे की जो कोणी वाईट करतो त्याला शिक्षा ही नक्कीच मिळत असते. सी, हिअर आय shall have given you some pictures of rock: Split Apple Rock,
Balancing Rock, Wave Rock, Nanya Rock, and the Inchcape Rock. And here we study of Inchcape Rock and its story. So let us we start our poem, The Inchcape Rock. In this poem, two characters. First is Abbot of Aberbrothok and second character is Sir Ralph the Rower. अबॉटचा अर्थ होतो मठाचा, त्या ठिकाणी ख्रिस्ती मठाधिपती, मठाचा प्रमुख. आणि हा मठाचा प्रमुख जो आहे तो अबरब्रोथक हा आहे. आणि या ठिकाणी सर राल्फ द रोवर जो आहे तो समुद्रावरती लूटमार करणारा कॅरेक्टर आहे. सी फर्स्ट स्टांजा. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. The ship was as still as she could be. Her sails from the heaven received no motions. Her keel was steady in the ocean. या फर्स्ट स्टांजामध्ये डिफिकल्ट वर्डमध्ये आहे पहिला स्टर. स्टर्सचा अर्थ आहे मूव म्हणजेच हलणे. दुसरा त्या ठिकाणी वर्ड आहे स्टील. स्टील मीन्स सायलंट, शांत. आणि थर्ड वर्ड आहे कील, बॉटम ऑफ शिप म्हणजेच त्या ठिकाणी जहाजाचा तळभाग. सी इन फर्स्ट स्टांजा द पोएट टोल्ड दॅट द ॲटमॉस्फिअर वॉज काम अँड मोशनलेस. देअर वॉज अ लॅक ऑफ मोमेंट इन द एअर अँड इन द सी. देअर वॉज नो फोर्स फॉर द सेल्स reaching from the sky. It made the ship and the base of the ship motionless in the ocean. कवी पहिल्याच कडव्यामध्ये म्हणतो हवेमध्ये कोठेही हालचाल नव्हती, समुद्रात कोठेही हालचाल नव्हती. जहाज जसे शांत असायला हवे होते तसेच ते शांत होते. त्या जहाजाला आकाशातून गती मिळत नव्हती. आकाशातून म्हणजेच वाऱ्यामुळे गती मिळत नव्हती. तर जहाजाचा तळभाग समुद्रामध्ये स्थिर होता. म्हणजे कवीनं त्याच्या कवितेची पोवाड्याची सुरुवात करत असताना सर्व काही शांत आहे अशी सुरुवात केलेली आहे. सी सेकंड स्टांजा. विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक, द वेव्स flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape Bell. आता या ठिकाणी सेकंड स्टांजामध्ये बघा शॉक इथं अर्थ BLOW म्हणजेच धोक्याचा इशारा. आणि दुसरा वर्ड जो आहे रोज. रोज हा त्या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल आहे राईज या शब्दाचा. इन सेकंड स्टांजा the poet says that the sea waves were flowing without any jawl and had a little rise and fall over the Inchcape Rock, such that they hardly moved the Inchcape Bell. कवी म्हणतो या ठिकाणी कोणत्याही धोक्याच्या इशाऱ्याशिवाय, आवाजाशिवाय इंचकेप रॉकवरून लाटा वाहत होत्या. त्या लाटा फारशा उसळत नव्हत्या किंवा त्या लाटा जोरात नव्हत्या, त्यामुळे इंचकेप बेल हलत नव्हती. या ठिकाणी अबरब्रोथकनी बेल जी आहे ती बेल या इंचकेप रॉकला बांधलेली आहे. पण ज्यावेळेला लाटा जोरात नसायच्या तेव्हा ही बेल वाजत नव्हती. सी नेक्स्ट स्टांजा. The abbot of Aberbrothok had placed that bell on the Inchcape Rock on a buoy in the storm that floated and swung, and over the waves its warning rung. या ठिकाणी अबरब्रोथक जे आहे त्याने बेल लावलेली आहे. डिफिकल्ट वर्ड यातला जो आहे बोय, इथं अर्थ दिलेला आहे बोयचा. फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस. जहाजाच्या मार्गदर्शनासाठी समुद्रामध्ये
खून म्हणून एखादी वस्तू तरंगत ठेवलेली असते आणि इथं ती तरंगती वस्तू म्हणजेच ती बेल आहे. सी, Abbot of Aberbrother had installed the bell on a floater at the Inchcape Rock in such a way that it floated and swayed on the waves during storms and warned the mariners. The Abbot of Aberbrother या साधूनं इंचकेप रॉक या ठिकाणी घंटा बसवलेली होती. एका उंच खडकावर बसवलेली घंटा वादळ व भरती आल्यावर तरंगत असे व लाटांमुळे हेलकावे खात असे. लाटांबरोबर वाहताना ती घंटा वाजत असे. त्यावेळी डोंगर कपार येथे बुडालेली आहे याचा खलाशांना इशारा जो आहे तो इशारा मिळत असे. सी नेक्स्ट स्टांजा. When the rock was hit by the surge's swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrother. या स्टांजामध्ये डिफिकल्ट वर्ड बघा. पेरिलस म्हणजेच डेंजरस, धोकादायक असं. ब्लेस्ड हा ओल्ड इंग्लिश वर्ड आहे, त्याचा अर्थ आहे ब्लेस्ड, आशीर्वाद देणे. In this stanza, the mariners admired the abbot of Aberbrother because in the high waves they would know the hazardous rock's location by the warning sound of the bell. या स्टांजामध्ये जेव्हा या महाकाय डोंगररांग भरतीमुळं बुडत असे, म्हणजेच हा इंचकेप रॉक जो आहे तो बुडत असे, तेव्हा खलाशांना धोक्याचा इशारा जो आहे तो त्या ठिकाणी मिळत असे. त्या खलाशांना त्या धोकादायक खडकाचं ठिकाण समजत असे व ते अबरब्रोतकला आशीर्वाद देत होते. सी नेक्स्ट स्टांजा. The sun in heaven was shining gay means happy. All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheel had round, and there was joyance in their sound. Here difficult word is one. Wheel had round म्हणजे जोरदारपणे, soaring. See, the sun was shining happily in the sky. All creatures on the earth were happy on that day. Seabirds seemed very joyful while the सर्कलिंग द स्काय. आज आकाशातील सूर्य आनंदाने झगमगत आहे. आज सर्वच गोष्टी आनंदी होत्या. समुद्र पक्षी आकाशातून गिरकी घेताना ओरडत होते. त्यांच्या ओरडण्यामध्ये केवळ आनंदच होता. म्हणजे त्या दिवशी कवीनं सांगितलेलं आहे की सगळीकडे आनंद होता. पोवाड्याची सुरुवात करत असताना समुद्र अगदी शांत आहे आणि या ठिकाणी निसर्गातील पक्षीसुद्धा आनंदी आहेत असं इथं कवीनं आपल्याला सांगितलेलं आहे. सी नेक्स्ट स्टांजा. द बॉई ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. द सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक and he fixed his eye on the darker speck. See, in the widespread green ocean, the floater of the Inchcape Bell looked like a dark spot. When Sir Ralph the Rover boarded the ship, he gazed at the dark floater. इंचकेप बेल बसवलेला तो उंचवटा स्पष्टपणे या ठिकाणी दिसत होता. जणू तो हिरव्या समुद्रावर एक काळा टिपका होता. सर राल्फ रोवर हा समुद्रचोर आपल्या बोटीच्या डेकवर चालत होता. त्याची नजर त्या काळ्या टिपक्यावर रोखलेली होती. सगळीकडे आनंद होता आणि हा समुद्रचोर जो आहे सर राल्फ द रोवर त्याच्या जहाजातून येत असताना अचानक त्याची नजर एका टिपक्याकडे गेली आणि तो टिपका म्हणजेच या ठिकाणी ते समुद्रातली बेल होती.
इथं या ठिकाणी डिफिकल्ट वर्ड जो आहे स्पेक, स्पेकचा अर्थ आहे अ टेनी डॉट म्हणजेच एक टिपका. आणि सर राल्फ द रोवर अ सी पायरट, पायरटचा अर्थ त्या ठिकाणी आहे समुद्रातील लुटारू. सी नेक्स्ट स्टांजा. He felt the cheering power of spring. It made him whistle. It made him sing. His heart was mirthful to excess. But the rover's myth was the weakness. In this stanza, difficult word is the mirthful. Mirthful चा अर्थ आहे हॅपी, आनंदी. weakness चा अर्थ आहे पापी, सिनफुल. हे दोनच डिफिकल्ट वर्ड आहेत या स्टांजामध्ये. सी ही फेल्ट एनकरेज्ड बाय द स्प्रिंग विच मेड हिम whistle and sing even though his heart was filled with joy. It was joy made of the malice. या सर राल्फ जो आहे त्याला खूप आनंद झालेला आहे. वसंत ऋतूच्या क्षमतेची जाणीव या सर राल्फ द रोवरला झाली. त्या वसंत ऋतूतील त्या वातावरणाने तो त्या ठिकाणी खुश होतो आणि आनंदाने शीळ घालू लागला, गाणे गाऊ लागला. त्याचे मन आनंदाने ओसंडून वाहू लागले. पण त्याच्या त्या आनंदात दुष्टपणा होता. त्याचबरोबर तो त्या ठिकाणी क्रूर अशा पद्धतीचाच तो चोर होता. See next stanza. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men put out boat and row me to the Inchcape rock, and I shall play the abbot of Aberbrother. या स्टांजामध्ये डिफिकल्ट वर्ड जो आहे ते दोन आहेत. कोथचा अर्थ आहे सेड आणि प्लेगचा अर्थ आहे कॉज, पेन और ट्रबल, त्रास देणे, पीडणे असा या ठिकाणी प्लेगचा अर्थ आहे. सी वेन ही सॉ द इंचकेप फ्लोटर ही ऑर्डर्ड हिज मेन टू लीव द पोर्ट and escort him to the Inchcape Rock, where he wished to trouble the abbot of Aberbrother. या ठिकाणी तो राल्फ रोवर हा समुद्र चोर जो आहे त्याची नजर त्या तरंगणाऱ्या इंचकेप रॉकवरती होती. तो आपल्या लोकांना, त्याच्याबरोबर असणाऱ्या दोघांना तो म्हणाला, चला आपली छोटी बोट काढा आणि ती बोट वलवत मला इंचकेप रॉककडे घेऊन चला. मला त्या ॲबॉट अबरब्रोथरला पिडायचं आहे, त्याला त्रास द्यायचा आहे असं तो आपल्या जोडीदारांना, आपल्या साथीदारांना तो सांगतो. सी नेक्स्ट स्टांजा. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन रो अँड टू द इंचकेप रॉक दे गो. Sir Ralph bent over from the boat and he cut the bale from the Inchcape float. या ठिकाणी दोनच डिफिकल्ट वर्ड आहेत. रोचा अर्थ आहे त्या ठिकाणी वल्लवणे, कारण ती छोटी त्या ठिकाणी नाव जे आहे ती घेऊनच त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि तो आपल्या साथीदारांना बोट वलवायला सांगतो. आणि फ्लोटचा अर्थ त्या ठिकाणी इंचकेप फ्लोट म्हणजेच त्या रॉकवरती ती बेल जी आहे ती तरंगत होती. सी द बोटमॅन लोवर्ड द बोट अँड सेल्ड टू द इंचकेप रॉक. When they reached there, Sir Ralph bent down from the boat and cut the rope of the bell from the Inchcape floater. खलाशी जे आहेत त्याचे साथीदार बोट खालच्या दिशेने वळवू लागले, म्हणजेच त्या इंचकेप रॉकच्या बेलच्या दिशेने ते वळवू लागले. इंचकेप रॉक या ठिकाणी ते पोचल्यानंतर सर राल्फ बोटीमधून थोडा वाकला आणि त्याने तेथील घंटा जी आहे ती घंटा कट केलेली आहे, ती घंटा त्यानं कापली. सी नेक्स्ट स्टांजा. डाऊन संक. Sunk is past participle of sink.
Down sunk the bell with the gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't place the abbot of Aberbrothock. See, the bell sank down in the deep water with a gushing sound, and bubbles rose and burst around. Then Sir Ralph said, the next who would come to the rock would not praise the abbot of Aberbrothock. या ठिकाणी सर राल्फ जो आहे त्यानं त्या ठिकाणी ती बेल कट केली आणि बेल कट केल्यानंतर पाण्यामध्ये तो पडलेल्याचा आवाज आला आणि ती घंटा समुद्रात बुडाली. बुडबुडे वर आले आणि त्या ठिकाणी ते बुडबुडे फुटले. सर राल्फ म्हणाला, आता यापुढे जो कोणी या खडकाकडे येईल तेव्हा तो अबरब्रोथक या साधूस धन्यवाद देणार नाही. त्याचे आभार जे आहेत ते आभार आता मानणार नाही. यामध्ये एकच वर्ड डिफिकल्ट होता, गगलिंग साऊंड. गगलिंग साऊंडचा अर्थ आहे त्या ठिकाणी बुडबुडे जे आहेत, बबल्स, बबलिंग, या ठिकाणी ती घंटा बुडाल्यानंतर आलेला तो आवाज. सी नेक्स्ट स्टांजा. सर राल्फ द रोवर sailed away. He scoured the seas for many a day, and now grown rich with the plunder store, he steers his course for Scotland's shore. स्कोरचा इथं मिनिंग दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये. ट्रॅव्हल्ड फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रॉक. या ठिकाणी तो जो राल्फ आहे त्या ठिकाणी त्यानं घंटा जी आहे ती कट केली आणि त्याच्यानंतर तो समुद्र प्रवासासाठी पुढे गेला आणि त्याने अनेक ठिकाणी समुद्रावरती लूटमार केलेली आहे. प्लंडर स्टोअरचा अर्थ दिलेला आहे बिग अमाऊंट ऑफ लूटेड वेल्थ. त्याने खूप संपत्ती मिळवली, चोरी केली. आणि स्टीर्सचा अर्थ आहे डायरेक्ट टू कोर्स ऑफ द शिप. आणि पुन्हा त्या ठिकाणी तो स्कॉटलंडला यायला निघालेला आहे. सी सर राल्फ द रोवर सेल्ड अवे इन सर्च ऑफ शिप्स फॉर मेनी डेज अँड लूटेड व्हॅल्युएबल्स ऑन देम अँड बिकेम रिच. सर राल्फ जहाजामधून दूरवर समुद्रात निघून गेला आणि त्या ठिकाणी अनेक दिवस त्याने समुद्र पिंजून काढला, फिरला आणि लूटमार करून खूप संपत्ती मिळवली, श्रीमंत झाला आणि पुन्हा स्कॉटलंडकडे यायला तो निघाला. सी नेक्स्ट स्टांजा. सो थिक अ हेज ओ इट स्प्रेड्स द स्काय, दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, द विंड हॅथ ब्लोन अ ग्ले ऑल डे, ॲट इव्हिनिंग इट हॅथ डाईट अवे. याच्यामध्ये त्या ठिकाणी डिफिकल्ट वर्ड जो आहे तो हेच दिलेला आहे, थिन मिस्ट. म्हणजेच तो जेव्हा परत स्कॉटलंडला येत असताना धुकं पडलेली होती आणि त्या ठिकाणी हवेमध्ये त्या ठिकाणी वातावरण जे आहे थोडंसं त्या ठिकाणी धुकं पडल्यामुळं त्याच्या साथीदारांना पुढचं काही दिसत नव्हतं. आणि हेत हा जुना शब्द आहे. हेतचा अर्थ आहे असणे आहे अशा पद्धतीचा, आणि ब्लॉंगचा अर्थ त्या ठिकाणी उडवलेलं आहे. सी इन दिस स्टांजा देअर आफ्टर ही सेल्ड टू स्कॉटलंड्स शोर. अ thick fog spread everywhere in the sky such that they could hardly see the sun on high. The wind blew very heavily all day and stopped in the evening. आकाशात दाट धुकं जे आहे ते पडलेले होते. त्याला डोक्यावरचा सूर्यही दिसत नव्हता. दिवसभर जोरदार वारे वाहत होते आणि संध्याकाळच्या वेळेला तो वारा जो होता तो वारा शांत झालेला आहे. सी नेक्स्ट स्टांजा. ऑन द डे द रोवर टेक्स हिज स्टँड, so dark it is they see no land. Quoth Sir Ralph, it will be lighter soon,
for there is the dawn of the rising moon. See, Sir Ralph the rower stood on the deck very confidently. It was so dark that no one was able to see any land nearby. Then Sir Ralph said that there would soon be some light as the moon was about to rise. आता राल्फ रोवर आपल्या जहाजावर उभा होता, परंतु त्याला कोठेही जमीन दिसत नव्हती. तो आपल्या साथीदारांना म्हणाला, जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा थोडासा प्रकाश पडेल व आपल्याला किनारा दिसेल. सी नेक्स्ट. कास्ट हिअर said one, the breakers rower, for the methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. In this stanza, his one partner said that one of them asked if they could hear the waves because he thought that they should be near the coast. He added that he could not tell them where they were and hoped that he could hear the Inchcape bell. त्यातला एक साथीदार त्याचा म्हणतो, लाटा गर्जना करत असल्याचा आवाज येत नाही का? मला तरी वाटतंय आपण समुद्र किनाऱ्याजवळ आलोय. सध्या आपण कोठे आहोत हे नक्की सांगता येत नाही, पण किती बरं झालं असतं जर इंचकेप बेलचा आवाज आला असता तर. या ठिकाणी म्हणजे त्याच्या साथीदारांनीच त्याला आठवण करून दिलेली आहे की इंचकेप या खडकावरती असलेली बेल जर त्यानं कट केली नसती तर या धुके असतानाही आपल्याला समजलं असतं आपण किनाऱ्याजवळ आहोत की किनाऱ्यापासून लांब आहोत हे. या स्टांजामध्ये एकच डिफिकल्ट वर्ड आहे, मी थिंक्स म्हटलेला आहे. मी थिंक्सचा अर्थ त्या ठिकाणी आय थिंक असा होतो. सी नेक्स्ट स्टांजा. दे हियर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, till the vessel sticks with the shivering shock. Oh Christ, it is the Inchcape rock. Here difficult word is that the drift means move slowly. Here in this stanza, see, the surge of waves was extremely high and they could not hear any sound. Even though the wind was awfully slow, they moved forward towards till their ship crashed with a shaking jaw. Then one of them pleaded to Lord Christ and exclaimed that it is the Inchcape rock. या ठिकाणी त्याच्यासोबत असणारे दोन साथीदार जे आहेत ते बोलतायत त्याच्यासोबत. ते सांगतात त्यांना कशाचाही आवाज ऐकू येत नाही. जोरदार भरती जी होती ती समुद्रात होती. वाहत्या वाऱ्याबरोबर ते वाहत जात होते. अचानक जहाज एका मोठ्या वस्तूला धडकले आणि जोरदार धक्क्याने ते थरथरू लागले. हे येशू, हा तर इंचकेप खडक आहे. या ठिकाणी त्या साथीदारांच्या लक्षात येतं आणि त्याच्याही लक्षात येतं की आपण इंचकेपच्या खडकालाच आपला जहाज जो आहे तो धडकलेला आहे. आता त्याच्या एक्सप्रेशन्स कशा आहेत बघा. इन द नेक्स्ट स्टांजा. सर राल्फ द रोवर टोवर हिज हेअर, he cursed himself in his despair. The waves rushed in every side. The ship was sinking beneath the tide. See, Sir Ralph the rower was frustrated and cursed himself in disappointment. The waves entered everywhere quite fast, and the ship started to go down underneath the waters. आता सर राल्फला खूप पश्चाताप झाला.
जर ती बेल असती तर आज त्याचाच जीव वाचला असता. सर राल्फ रोवर स्वतःवरतीच खूप चिडतो आणि स्वतःचे केस ओढत होता. दुःखाने स्वतःलाच शिव्याशाप देत होता. समुद्राच्या लाटा बाजूने जहाजात येत होत्या व समुद्रात जहाज त्याचं आता बुडू लागलेलं आहे. इन द लास्ट स्टांजा see, but even in his dying fear, one dreadful sound could the rover hear, a sound as if with the Inchcape bell the devil below was ringing his knell. नीलचा अर्थ दिलेला आहे, the sound of a bell rung solemnly after death or the funeral announcement of death. या लास्ट स्टांजामध्ये बघा, while he was dying in fear, the rover could hear the horrible sound. The sound was the same of the Inchcape bell when it was sinking down. It was as if the sound of evil ringing the death toll for him. या स्टांजामध्ये शेवटच्या तो घाबरलेला आहे आता जहाज बुडू लागल्यामुळं आणि भीतीनं तो गर्भगळीत झालेला आहे आणि त्याला एक भयंकर आवाज सुद्धा ऐकू आलेला आहे. जणू काही त्याला तो आवाज म्हणजे इंचके बेलच होता. म्हणजेच त्या ठिकाणी इथं तो घाबरला आणि घाबरल्यामुळं त्याला आवाज आलेला आहे. म्हणजेच तो इंचके बेलचा आवाज म्हणजेच माझ्या मृत्यूचा आवाज मला आलेला आहे हे त्यानं शेवटी ओळखलेलं आहे. आणि तो त्या ठिकाणी म्हणतो, समुद्राच्या तळातून धोक्याची घंटा वाजवत आहे यम, असं त्याला वाटू लागलेलं आहे. इथं लास्टला आपल्याला एकच मेसेज मिळतो, वन हू डिग्स अ डिश फॉर अदर्स फॉल इन दॅट व्हेरी डिच सम डे. आणि मग जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो स्वतःच एक दिवस त्या खड्ड्यात पडतो, अशी अवस्था सर राल्फची या ठिकाणी झालेली आहे. या लास्ट स्टांजामध्ये एकच डिफिकल्ट वर्ड आहे, नेल. नेलचा अर्थ आहे मृत्यूसूचक घंटानाद. अशा पद्धतीनं अजून एक मेसेज आपल्याला या पोयममधून मिळतो, तो म्हणजे ॲज यू सॉ सो शॅल यू रीप. तुम्ही जसं पेराल तसंच त्या ठिकाणी उगवेल. हा एक मॉरल लेसन जो आहे तो मॉरल लेसन या पोयममधून आपल्याला मिळतो. आणि ही पोयम जी आहे ती नरेटिव्ह पोयम आहे. Here we will stop, and in our next part we will see the figure of speech and appreciation of this poem. Thank you class. Good day.